मनसे अर्थात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 11वा वर्धापन दिन। एका विशिष्ट ध्येयानं सुरू झालेला हा पक्ष शिवसेनेशी फारकत घेतल्यानंतर राज ठाकरे यांनी सुरू केलेला पक्ष आणि या पक्षाला मिळालेला लोकांचा जनाधार आणि प्रतिसाद यातला सगळ्यात मोठा जनाधार मिळाला होता नाशिकला। पण त्याच नाशिकला नाशिककरांनी मनसेला यंदाच्या निवडणुकीत नाकारलं। आपण आता आहोत मनसेच्या याच कार्यालयात जिथे हा मोठा बोर्ड सुद्धा लागलाय, पण मनसेचं हेच आहे ते नाशिकमधलं प्रमुख कार्यालय की ज्या ठिकाणी अत्यंत मोठी रेलचेल इथे कायम असायची। पण आता मात्र या ठिकाणी कार्यकर्ते सुद्धा कमी असतात, पदाधिकारीही कमी असतात, कारण या यंदाच्या निवडणुकीमध्ये झालेले पडसाद। रतनकुमार इचम आपल्याबरोबर आहेत, मनसेचे विद्यमान जिल्हा प्रमुख आहेत। काय सांगाल, मनसेची पिछेहाट या गेल्या दिवसांमध्ये फारच झाली? नाही, असं नाही म्हणता येणार, असं नाही म्हणता येणार, पिछेहाट म्हणता येणार नाही। पक्षामध्ये चढ उतार हे येत असतात, त्याच्यामुळं असं नाही म्हणता येणार। खूप सारे मनसेचे शिलेदार या ठिकाणी होते, नाशिककरांनी जनाधार दिला आणि पक्ष सोडून गेले, त्याचाच फटका निवडणुकीत बसला। नाही, असं म्हणता येणार नाही। पक्ष सोडून गेले त्यांच्यामुळं पक्षावर परिणाम झाला असं नाही, परंतु सेंटरला देशामध्ये राज्यात एकच सरकार असल्यामुळं लोकांचा थोडा सत्तेकडे कल झुकतो। निवडणुकीला सामोरं जात असताना काही तांत्रिक अडचणी कारणामुळं थोडंसं अपयश आलं, पण चढ उतार येत असतात। भविष्यामध्ये नक्कीच त्याचा आम्ही पुरेपूर जास्तीत जास्त प्रयत्न करू। आता एक ग्रामीण भागातले कार्यकर्ते इथं पदाधिकारी आलेले आहेत, तर प्रत्येक गाव तिथं शाखा हा आमचा उपक्रम पहिल्यापासूनच चालू होता। काही ठिकाणी शाखा होत्या, त्या नवीन नूतनीकरण करू आणि जे तालुक्यातले महत्त्वाचे प्रश्न आहेत जिल्ह्यामध्ये, समजा पेठचा असेल, कामगारांचा प्रश्न असेल, इगतपुरी धरणग्रस्तांचा असेल, निफाडला शेतकऱ्यांचा कांद्याचा प्रश्न असेल, ऊसाचा प्रश्न असेल, प्रत्येक प्रश्नावर, इगतपुरी असेल, दिंडोरी असेल, टोल नाक्याचा प्रश्न असेल, आम्ही प्रत्येक प्रश्नावर अतिशय जोमाने काम सुरू करणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह प्रशांत बाग, IBN लोकमत, नाशिक।